श्रावणी उचल तो फोन. नको उगाच सासूबाईंना कळलं ना तर. श्रावणी आई झोपलीये गाढ. उचल तो फोन. हॅलो हॅलो श्रावणी. श्रावणी मला माहिती आहे तू माझ्याशी बोलणार नाही असते. त्या दिवशी सुद्धा माझ्या समोरून निघून गेलीस. त्याचं कारण तुलाच माहिती का ते. पण तुला एक गोष्ट सांगायची आहे. विश्वंभर मामाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे ग. तू गेल्यापासून ना त्याला कुठल्या गोष्टी लक्षातच राहत नाही. जणू स्वतःची शुद्धच नाहीये त्याला. या घरातला आनंद गेल्यासारखंच झालंय अगं. आणि त्याला बऱ्याच गोष्टी लक्षात नाही राहत. तू त्याला भेटशील का? जमलं तर मी जे काही बोलले त्याचा विचार कर. शुभू तुझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे मला तशी तुझी फिकीर नाही आहे. पण तू स्वतःची आणि त्याची काळजी घे. ओके बाय. पापा श्रावणी श्रावणी चल निघतो मी. मला एक 2-3 इंटरव्ह्यू आहेत. ए थांब. उपाशीपोटी जाऊ नकोस. चहा तरी पिऊन जा घे. काय झालं? एवढी का घाबरली आहेस? काय झालं? अगं ह्यो तर सानिकाचा फोटो आहे. हे बघा. वाच की. सानिका शेलार विवाहापूर्वी गर्भवती असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीने गर्भपात करण्याचाही प्रयत्न केलाय. सानिका शेलार ही राज्याचे शिक्षण मंत्री विश्वंभर राजशिर्के यांच्या मुलीची नणंद असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढलाय. आजच्या तरुण पिढीला क्षणिक सुख महत्वाचं वाटू लागलंय. संस्कार कमी पडत आहेत की काय असं लिहले अण्णा. हे सगळं कुणी केले? पेपरात कुणी छापून आणले हे? शेलार कुटुंब बाहेर या. शेलार कुटुंब बाहेर या. बाहेर या. बाहेर या तुम्ही. शेलार फॅमिली बाहेर या. कसला आवाज? बाहेर या. अहो हे बघा पेपरमध्ये बातमी आली आहे सानिकाबद्दल. काय छापलंय पेपरमध्ये? हे कसं काय शक्य आहे? चल निघूया पृथ्वी. बरं ऐक स्वीटी, मी मीटिंगहून परत येईपर्यंत सगळ्या क्लायंट्सना ते ईमेल फॉरवर्ड करून ठेव. चल. काय रे पृथ्वी, अपर्णा, तुमच्या दोघांचा चेहरा काय असा पडलाय? काय झालं? पेपरमध्ये काही आलंय का? हा बघू. अरे बापरे, हे काय आहे? अरे विश्वंभर हे बघ. अरे ती सानिका आहे ना, आता श्रावणीची नणंद, शुभ्याची बहीण. अरे काय हे बघ, काय प्रताप केलेत बघ. शहरातील सानिका शेलार हिच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आल्याने
परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विवाहापूर्वीच ती गर्भवती असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत असून या प्रकरणामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. गर्भपात करण्याचाही प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आणि विशेष म्हणजे सानिका शेलार ही राज्याचे शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांच्या मुलीची नणंद असल्याने या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक रंग चढला आहे. शिक्षण मंत्र्यांच्या कुटुंबाशी नाव जोडलं गेल्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. बघितलंस ना विश्वंभर काय आले ते? त्या शुभूची आणि त्याच्या कुटुंबियाची ना हीच लायकी आहे. बरं जरा त्या शुभूला कामावरनं काढून टाकलं ते. पण भैया सानिका इतकं काहीतरी चुकीचं वागेल असं मला नाही वाटत. काहीतरी गडबड आहे. का कसं काय म्हणजे? तू ओळखतोस तिला? एवढं ठामपणे कसं सांगू शकतोस तू तिच्याबद्दल? हा, मी भेटलोय सानिकाला. ती एक साधी आणि सुसंस्कृत मुलगी आहे. आणि हे पेपरमध्ये जे लिहिलंय ते खरंच झालं असेल तर सानिकाच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे? एक बोलू काय पृथ्वी साहेब, तुम्ही का नाही लय भोळा आहेसा बघा. नाही म्हणजे सानिकावरून अशी साधी सुसंस्कृत दिसते हो, पण ती ना तिचा लाख पोरगी आहे. मला तर वाटायलंय कॉलेज मधला कोणतरी मित्र असेल आणि त्याच्यामुळे ही अवस्था झाली तिची. अरे बास करा. त्यांच्याविषयी का चर्चा करतोय आपण इथे? अजून महत्वाची कामं आहेत पृथ्वी आपल्याला. मीटिंग आहे ना मिनिस्टर साहेबांबरोबर. मग या अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही आपल्याकडे. चल. शेलार कुटुंब बाहेर या. तुम्ही तर राहायचं नाही, तिथून निघून जायचं. तुम्ही राहायचं नाही, ते घाण आम्हाला नाही पाहिजे. अरे जरा लाज वाटू द्या. या अशा लोकांमुळे आपल्या चाळीचं नाव बदनाम होतोय. ह्या लोकांना घराच्या बाहेर काढा. बरोबर आहे. या असल्या घाणेरड्या आणि संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या माणसांना या चाळीमध्ये जागा नाही. ही घाण आत्ताच्या आत्ता या चाळीमधून साफ केली पाहिजे, नाहीतर आपल्या पोरी बाळींवर काय संस्कार होणार आहेत? ए, तुम्ही आणि तुमची संस्कृती खरं काय तुम्हाला माहिती आहे का? आले तोंड वर करून. त्या इंद्रनीलने माझ्या बहिणीला फसवलंय, प्रेमाच्या जाळ्या तोडलंय. त्यानं विश्वासघात केलाय तिचा. त्यांनी फसवावं आणि ही फसली. एवढी दुधकुळी आहे का ही? लग्नाआधी मर्यादा ओलांडण्यात तुझ्या बहिणीला लाज नाही वाटली का रे?